आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय. मी काय बोलतोय लक्षात ठेवा. सरकारने सहकार्य केलंय, परवानगी दिली. त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं. पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय. पोलीस बांधव बोलायचे. इकडच्या आरडा करू नका. मला काहीतरी समाजाला माहिती द्यायच्या, तुम्ही आडू नका राहू. तुमच्यावर घेतली का जबाबदारी? परत एक सांगतो, पुढे जातीवर दगडफेक करायची नाही. जबाबदारी सगळ्यांनी घेतली ना. याच्या पुढचा तिसरा मुद्दा सांगतो. कुणी राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल, निकाय का तो खोट्या बातम्या पसरेल. मुंबईत जायचं, आपल्याला मुंबईत जामच करायची, ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या, हायवेवरच गाड्या लावायच्या, असं सांगल आणि त्याचा राजकीय उद्देश सारखं करून घेईल. कोणाचाही ऐकायचं नाही. जाम कवा करायची होती, आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस. आता सहकार्य केलं म्हणल्यावर आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करणं. पुन्हा एकदा सांगतो, सहकार्य नाही केलं सरकारनं, आपल्याला पुन्हा परवानगी वाढवून नाही दिली, पुन्हा तुम्हाला हे पाहिजे. मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केलं, पुन्हा मराठी करोडोच्या संख्येनं मुंबईकडे